महायुतीकडून असेल अशा काही रणनीती आखली गेली की छत्रपतींच्या वादासाठी छत्रपतीच उभा करायचं आणि त्यातून सध्या भाजपमध्ये असलेले धुळ्याचे आमदार राजवर्धन कदम मांडे यांना कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं. दत्तक विधान हे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये गाजलेलं प्रकरण होतं. म्हणून संजय मंडलिक यांनी त्या जुन्या प्रकरणाला पुन्हा एकदा उकळी दिलेली आहे. राजर्षी शाहू महाराज होते ते सुद्धा दत्तक होते. त्यामुळे मग हा मुद्दा संजय मंडलिक आणि जो कोण वाद उपस्थित करतात त्यांना तो मान्य आहे की नाही. त्यामुळं मंडलिक हे जे मांडताय ती भूमिका चुकीची आहे असं इतिहासकारांचं मत पडलेलं होतं. वारसा हा मुद्दा वारंवार आणण्याचं कारण शाहू महाराज यांच्या बाकीच्या व्यक्तिमत्वावर असं ठोसपणे टीका करण्यासारखं असं काही नाही आहे. राजर्षी शाहू महाराजांनी केलेली विकास कामं, त्यांनी कोल्हापूरसाठी केलेलं एकूण कार्य, या सगळ्या कामांचा फायदा शाहू महाराजांना कसा मिळेल या दृष्टीने सगळी रणनीती काँग्रेसकडनं आखण्यात गेलेली आहे. संजय मंडलिक यांच्याबद्दलची नाराजी, तर ती नाराजी या मतदारसंघामध्ये दिसते आणि ती नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार महाडिक या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मुद्दा असा उपस्थित केलाय की आता आपल्याला खासदारांना मत जे द्यायचं आहे ते खासदार म्हणून द्यायचं नाही, तर आपल्याला या निवडणुकीतनं देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज विषय कोल्हापूर लोकसभा. पुन्हा त्याचं कारण असं की कोल्हापूर लोकसभेत सध्या दोन विषय चर्चिले जात आहेत. एक विषय म्हणजे दोन महत्वाच्या सभा झाल्या. एक महायुतीची एक मोठी सभा झाली ज्यात नरेंद्र मोदी, योगी असे लोक आले होते आणि दुसऱ्या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर बडे नेते आले होते. या दोन्ही सभा झाल्यानंतर आता सध्या कोल्हापुरात काय वातावरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी शाहू महाराजांच्या वारसाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अजूनही तो वाद शमत नाहीये. तो मुद्दा समोरून वारंवार उपस्थित केला जातोय. याची काय कारण आहेत, या दोन विषयांवर आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुन्हा लोकसत्ताचे कोल्हापूर विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. सर, कोल्हापुरात दोन महत्वाच्या सभा झाल्या. एका सभेत योगी योगी आदित्यनाथ मोदी, नरेंद्र मोदी पंतप्रधान आले होते, तर दुसऱ्या सभेत शाहू महाराजांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात हे नेते आले होते. या दोन्ही मोठ्या सभा झाल्यात. या दोन्ही सभांनंतर आता कोल्हापुरात काय वातावरण आहे? कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आज जसा आपण उल्लेख केला त्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये बड्या नेत्यांच्या सभा होत आहेत आणि उल्लेख केल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी झालेले आहे आणि योगींची जी सभा झाली ती हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांच्यासाठी झाली. तर त्या पाठोपाठ अमित शहा यांचाही एक दौरा झाला. त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊन गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर कोल्हापूरमध्ये आता चौथ्यांदा येत आहेत. त्यामुळे आणि ते स्वतः लक्ष घालून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा कशा येतील यासाठी अगदी मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काँग्रेसने या मतदारसंघामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिलेली आहे. छत्रपती घरातली उमेदवारी असल्यामुळे साहजिकच इकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यांच्याही प्रचारासाठी बरेच मान्यवर येऊन गेलेले आहेत. जसं की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वतः उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह अशा बऱ्याच नेत्यांच्याही सभा झालेल्या आहेत. अर्थात दोन्हीकडच्याही सभा दणकेबाज झालेल्या आहेत. दोन्ही या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि त्या सभांच्या वातावरणाचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं दोन्हीकडचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मोदींनी जो हिंदुत्वादाचा मुद्दा मांडलेला होता तो तळापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मोदींनी जी विकसित भारताची जी प्रतिमा उभा केलेली आहे, तर त्यानिमित्ताने जे काय उमेदवारांना मत आहे ते म्हणजेच मोदींना मत आणि त्यानिमित्तानं उद्याचा समृद्ध भारत आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीची मांडणी केली जात आहे. दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता जे भारताचं चित्र आहे ते एकंदरीत निराशाजनक चित्र आहे. महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि एकूण देशातील सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे, संविधानात धोका निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. अर्थात कार्यकर्ते तो मुद्दा खालीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे आणि अशा या दोन्ही सभांचा फायदा खालीपर्यंत उतरवण्याच्या दृष्टीने महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्हीकडचे कार्यकर्ते आता प्रचारामध्ये उतरलेले आहेत.
सर, एका सभेमध्ये धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी असं सांगितलं की गादीवरचा माझाच हक्क खरा, मीच खरा गादीचा वारसदार. पण हे सांगायला त्यांना धुळ्यावरून कोल्हापुरात का यावं लागतं, त्यांना का आणलं गेलं या सभेमध्ये? मगाशी मी उल्लेख केला की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि जेव्हा त्यांना ही उमेदवारी दिली तेव्हाच कुठंतरी पुन्हा एकदा गादी वारस हे मुद्दे येणार याची चुणूक दिसायला लागलेली होती. आणि शाहू महाराजांच्या विरोधात जे उमेदवार आहेत संजय मंडलिक यांनी हा मुद्दा अर्थातच काढलेला आहे. आणि हा संजय मंडलिक यांनीच मुद्दा काढलेला नाही, तर त्यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी 2009ची निवडणूक लढवलेली होती संभाजीराजेंच्या विरोधात. तर तेव्हाही त्यांनी हा मुद्दा काढलेलाच होता. त्यांनी पॅलेस पॉलिटिक्स सारखा शब्द उपस्थित करून तुम्हाला छत्रपती घराण्यातला उमेदवार पाहिजे की माझ्यासारखा सामान्य पाहिजे आणि त्यातले फायदे तोटे काय हे त्यांनी विशद करून ही निवडणूक त्या मुद्द्यावरच वळवलेली होती. अर्थात त्यावेळी शरद पवार यांनी मंडलिक यांच्यावर अन्याय केल्याची एक भावना मतदारांमध्ये होती आणि त्याचा परिणाम म्हणून सदाशिवराव मंडलिक या त्या निवडणुकीमध्ये विजय झालेले होते. आणि आताही परत शाहू महाराजांना जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा संजय मंडलिक यांनी जो जुना मुद्दा होता तो त्यांनी परत या निमित्तानं उपस्थित केलेला आहे की शाहू महाराज हे गादीचे खरे वारसदार नाही आहेत, त्यांना खरा हक्क नाही, असा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. आणि त्यावरनं चर्चा वाद सुरू झाले. मंडलिकांचा निषेध वगैरे, त्यांच्या विरोधात आंदोलन असं महाविकास आघाडीकडून सातत्याने होत राहिलं. परंतु या सर्व घडामोडीमध्ये छत्रपती घराण्यातील स्वतः उमेदवार शाहू महाराज असू देत किंवा संभाजीराजे, मालोजीराजे यापैकी कोणीही त्यावर भाष्य केलेलं नाही. त्यांनी अनुल्लेखाने हा विषय बाजूला न्यायचा ठरवला. परंतु पुढच्या काळामध्ये महायुतीकडून असेल अशा काही रणनीती आखली गेली की छत्रपतींच्या वादासाठी छत्रपतीच उभा करायचं अशा पद्धतीची रणनीती केली. आणि त्यातून सध्या भाजपमध्ये असलेले धुळ्याचे आमदार राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं. त्यासाठी खास विमान पाचारण केलेलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळीच त्यांनी हे सगळे मुद्दे उपस्थित करावे असं ते होतं, परंतु ते उशिरा पोचल्यामुळे ते होऊ शकलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय मांडलेला होता. अर्थात राजवर्धन कदमबांडे हे काय कोल्हापूरसाठी नवीन नाही आहेत. ते वरचे वेळ कोल्हापूरला येतच गेले आणि याही पूर्वी त्यांनी हातकणंगले मतदारसंघामध्ये म्हणजे ते इचलकरंजी मतदारसंघामध्ये काँग्रेसचे खासदार होते बाळासाहेब माने, त्यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवलेली होती समाजवादी काँग्रेस पक्षाकडून. आणि त्यावेळी त्यांनी चांगली मतेही घेतलेली होती. म्हणजे एवढे 500-600 किलोमीटरवरच्या एका व्यक्तीने ते यायचं आणि एवढी मते घ्यायची हे तेव्हा लक्षवेधी ठरलेलं होतं. आणि आता परत शाहू महाराज या निवडणुकीत उतरलेत म्हटल्यावर रणनीतीचा भाग म्हणून त्यांना इथं उभा केलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार मी आहे. कारण इकडे ज्या राजाराम महाराजांचे प्रिन्सेस पद्माराजे आहेत, त्यांचा मुलगा म्हणून गादीवर यायचा हक्क खरा माझा होता. आणि रक्तामासाचा खराच वारसदार मीच आहे आणि हे आहेत ते केवळ संपत्तीचे वारस आहेत, अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. कालपर्यंत असं होतं की छत्रपती घराण्यातील कोणी या वादात पडायचं नाही असं म्हणत होते. पण जेव्हा छत्रपती घराण्यातूनच असा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी मग छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा यावर बोलणं भाग पडलं. आणि ते असं म्हणाले की शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब तर त्यांच्या कन्या शालिनी राजे यांचा मी पुत्र आहे, त्यामुळं मी या गादीचा वारसदार आहे. आणि याच्याविरुद्ध अकारण वाद राजवर्धन कदमबांडे यांनी निर्माण केलेला आहे आणि त्याचं मला दुःख होत आहे. आणि हा सगळा वाद सुरू असताना मग त्यामध्ये इतिहासकारांनाही उतरणं भाग पडलं. त्यांनी या संदर्भातली काय भूमिका आहे ती मांडलेली आहे. शाहू महाराजांचे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली होती. आणि बाकीच्यांनी सुद्धा या इतिहासकारांनी सुद्धा याबद्दलची भूमिका मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याकडे जेव्हा वारसांचा मुद्दा उपस्थित होतो तर तेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये औरस पुत्राला दत्तक पुत्रा इतकाच अधिकार असतो. आणि असाच मुद्दा उपस्थित केला तर राजर्षी शाहू महाराज होते ते सुद्धा दत्तक होते. त्यामुळे मग हा मुद्दा संजय मंडलिक आणि जो कोण वाद उपस्थित करतात त्यांना तो मान्य आहे की नाही. त्यामुळं मंडलिक हे जे मांडताय ती भूमिका चुकीची आहे असं इतिहासकारांचं मत पडलेलं होतं. आणि असा हा एकंदरीत आता वाद उपस्थित झालेला आहे. परंतु यावर गेल्या 4-5 दिवसात जेव्हा शाहू महाराजांनी आपली भूमिका मांडली त्यानंतर ह्याच्यावर तरी काय भाष्य झालेलं नाही. ना राजवर्धन कदमबांडेंच्याकडे झालं ना मंडलिकांच्याकडून. आता प्रचाराला एखादा दिवस उरलेला आहे. या काळामध्ये शेवटच्या दिवशी यावर परत आणखी काही वादाचे नवे मुद्दे येतात का याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल.
तर हा वारशाचा मुद्दा वारंवार का वर आणला जातोय आणि हा मुद्दा संजय मंडलिकांवर बुमरँग होण्याची किती शक्यता आहे? याचा वारसा हा मुद्दा वारंवार आणण्याचं कारण कारण शाहू महाराज यांच्या बाकीच्या व्यक्तिमत्वावर असं ठोसपणे टीका करण्यासारखं असं काही नाही आहे. एकतर ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांच्या एखादा उमेदवार पूर्वी खासदार म्हणून काम केलं असेल, आमदार म्हणून काम केले असेल, तर त्याचे काही वैगुण्य मांडता येतात. परंतु तसा हे फ्रेश उमेदवार असल्यामुळं ते काही मुद्दे नाही आहेत. परंतु दत्तक विधान हे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये गाजलेलं प्रकरण होतं. म्हणून संजय मंडलिक यांनी त्या जुन्या प्रकरणाला पुन्हा एकदा उकळी दिलेली आहे. तर दत्तक विधानच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये काय घडलेलं होतं, तर तेव्हा कसा जनक्षोभ घडलेला होता आणि शाहू महाराजांचं हे जे दत्तक प्रकरण आहे ते कसं वादग्रस्त आणि चुकीचं आहे, किंबहुना गैर आहे, हे दाखवत शाहू महाराज हे खरेच वारसदार नाहीत असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला होता. परंतु पुढच्या काळामध्ये हा वाद वाढत गेल्यानंतर जेव्हा राजवर्धन कदमबांडे यांनी मुद्दा मांडला, तेव्हा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शाहू महाराजांनी मी कसा वारस आहे याबाबतची त्यांनी तपशीलवार माहिती दिली आणि इतिहासकारांनीही याबाबतचं भाष्य केलेलं आहे. त्यामुळं हा मुद्दा परत परत जेव्हा छत्रपती घराण्यातली उमेदवारी असणार तेव्हा येतच राहणार. अगदी मालोजीराजे छत्रपती जेव्हा विधानसभेला राहिलेले होते, त्यावेळी सुद्धा तेव्हाचे शिवसेनेचे जे आमदार होते सुरेश साळुंखे, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यामुळं अगदी साताऱ्यामध्ये सुद्धा उदयनराजे भोसले असू देत किंवा शैलेंद्रराजे भोसले असू देत, हे जेव्हा निवडणुकीत जातात, तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी सुद्धा अशा संदर्भातले काही मुद्दे उपस्थित करत असतात. आणि हाच मुद्दा साताऱ्यामध्ये जेव्हा शरद पवार यांची सभा झाली, तेव्हा सुद्धा त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केलेला होता, की गादीपेक्षा कार्यक्षम कार्यकर्त्याच्या बाजूने मतदान करावं, अशी ती भूमिका मांडलेली होती. त्यामुळं गादी हा जिथं राजघराण्यातली उमेदवार आहे, त्या ठिकाणी येणं हे त्या अर्थानं स्वाभाविक म्हटलं पाहिजे. सध्या कोल्हापुरातले बडे नेते मंडलिकांच्या बाजूने दिसत आहेत. यामुळे मंडलिकांचं पारडं जड असल्याचं मानलं जाते. तसंच आहे का ते? संजय मंडलिक हे महायुतीकडून आहेत आणि शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. दोन्ही पक्षाकडे बडे नेते कोण याचा विचार केला तर आपण म्हणाला त्याप्रमाणे महायुतीकडे निश्चितच बड्या नेत्यांचा मोठा प्रभाव दिसतो. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय माडिक, राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश पाटील, समरजित सिंह गाडगे, शिवाजी पाटील, के पी पाटील, बजरंग देसाई अशा त्याचबरोबर माडिक फॅमिलीतील अमल माडिक, शौमिका माडिक अशा सगळ्या मातब्बरांची यादी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं बडे नेते असल्यामुळं अर्थात वातावरण निर्मितीलाही त्याचा फायदा होत असतो आणि त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं म्हणजे संजय मंडलिक असू देत किंवा धैर्यशील माने यांचे असू देत, यांच्या विरुद्ध सुरुवातीच्या काळामध्ये संपर्क नाही, विकास कामं केली नाहीत, अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित झालेले होते. कुठल्याही ठिकाणचे खासदार असले तर अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात. कारण भौगोलिक मतदारसंघाचा भौगोलिक जर विचार केला, तर तिथं असणारी गावं, मध्ये असलेली कोरोनाची लाट, या सगळ्यांच्या कारणामुळं खासदारांचा या 5 वर्षामध्ये पुरेसा संपर्क झाल्याच्या बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत. तेच मुद्दे कोल्हापूरमध्ये उपस्थित होते. परंतु त्या मुद्द्याच्या पुढे जाऊन या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी मंडलिकांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शाहू महाराज सारखं एक मोठं व्यक्तिमत्व काँग्रेसला लाभलेलं होतं आणि राजर्षी शाहू महाराजांनी केलेली विकास कामं, त्यांनी कोल्हापूरसाठी केलेलं एकूण कार्य, या सगळ्या कामांचा फायदा शाहू महाराजांना कसा मिळेल या दृष्टीनं सगळी रणनीती काँग्रेसकडनं आखण्यात गेलेली आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे असते आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे बाकीचे 3-4 आमदार आहेत, पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, जाधव या आणि आसगावकर या सगळ्या मंडळींनी सुद्धा मग काँग्रेसच्या प्रचाराची यंत्रणा व्यवस्थित हाताळलेली दिसतं. दक्षिणेच्या बाजूला गेलं तर काँग्रेसकडे तेवढे मातब्बर नेते कोण नाही आहेत. परंतु श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदा बाबुळकर, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आप्पी पाटील, मुकुंदराव देसाई अशा काही दुसऱ्या फळीतील परंतु प्रभावी असणाऱ्या लोकांनी मग शाहू महाराजांची तिथं प्रचाराची धुरा वाहिलेली आहे. दुसरं म्हणजे या भागामध्ये मालोजीराजे, संभाजीराजे यांचाही एक प्रभाव क्षेत्र आहे आणि त्याचाही ते फायदा घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर महायुती आणि काँग्रेस, महाविकास आघाडी या दोघांच्याकडे सुद्धा कार्यकर्त्यांचं तोडीस तोड असं संख्याबळ आहे. तोडीस तोड कार्यकर्ते प्रचारात आहेत आणि या सगळ्या एकमेकांच्या स्पर्धेचा किंवा एकमेकांचा
शह देण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्यामध्ये कोणाची सरशी होते हे आपल्याला लक्ष देऊन पाहावं लागेल. त्यामुळे असं दिसतं की महायुती असो किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे आपली भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसतात. मग याच्यामध्ये मुद्दा येतो की संजय मंडिक यांच्याबद्दलची नाराजी, तर ती नाराजी या मतदारसंघामध्ये दिसते आणि ती नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार महाडिक या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मुद्दा असा उपस्थित केलाय की आता आपल्याला खासदारांना मत जे द्यायचं आहे ते खासदार म्हणून द्यायचं नाही, तर आपल्याला या निवडणुकीतनं देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे, देशाचं भवितव्य ठरवायचं आहे. त्यामुळं आता जे मत देणार आहात ते तुम्ही संजय मंडिकना म्हणून नव्हे किंवा हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांना नव्हे, तर पंतप्रधान करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आपण ते मतदान करत आहोत. आणि अशा पद्धतीची त्यांनी वातावरण निर्मिती केली असल्यामुळे त्याचा या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना फायदा होईल या सगळ्या वातावरण निर्मितीचा. परंतु दुसऱ्या बाजूला शाहू महाराज यांच्या दृष्टीनं किंवा राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाची उतराई म्हणून शाहू महाराजांना दिल्लीत पाठवलं पाहिजे. कोल्हापूरचं जे संस्थान आहे, कोल्हापूरचा जो एवढा सगळा वारसा आहे, त्या वारसाचं प्रतीक म्हणून शाहू महाराज हे संसदेत गेले पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी सध्या काँग्रेसकडून होते, महाविकास आघाडीकडून होते. तर या सगळ्या मांडणीमध्ये नेमकी कोणाची सरशी होणार हे आता आपल्याला निकालातून पाहावं लागेल. सर खूप खूप धन्यवाद. कोल्हापूरची निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याचा प्रचारही अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या कोल्हापूरचं राजकीय वातावरण काय सांगतंय हे कळण्यास तुमच्या विश्लेषणामुळे मदत होईल. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ, हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.